माझं नाव दत्तात्रय प्रल्हाद मानगाले, राहणार खंडाळादेवी, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. मी इथला रहिवासी असून झाले मागील 1 महिन्यापासून शेतीची मशागत करून झालेली आहे. बेड पाडलेले आहे हळदीसाठी, तरी अद्याप पाण्याची काही अजून हे झालेलं नाही आहे. तरी बा लवकरात लवकर पाणी येऊन बस शेतकरी पूर्ण बुलढाणा जिल्ह्यातले शेतकरी वासियाची पेरणी लवकर व्हावी याकरता मी पाणी यावं म्हणून अशी अपेक्षा करतो. शेतीची मशागत करून 1 महिना झाला, अद्याप पाऊस काही पडेना. शेतीची संपूर्ण मशागत केली आणि पाणी वाचून जे शेतकरी जिल्हावासी संपूर्ण हे पाण्याच्याच प्रतीक्षेत आहे आणि शेतीची लवकरात लवकर पेरणी कशी होईल अशी अपेक्षा घेऊन आता संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी पाण्याची अशी वाट पाहत आहे. किती दिवस झाले तुमची शेतीची मशागत करून? शेतीची मशागत करून 1 महिना कंप्लीट झालेला आहे. काय वाटते, पाऊस येईल किती दिवसानं? समजा पेरणी केव्हा होईल? काय काय अपेक्षा आहे संपूर्ण शेतकऱ्याची? अपेक्षा काय, आता पाणी लवकरात लवकर पेरणी व्हा. पूर्ण मिरग गेलेला आहे, आता पूर्ण हा महिना जून महिना खाली गेलेला आहे. या दिवसात पाऊस संपूर्ण पेरणी होत जाय का समजा? हो, मागच्या वर्षी या दिवसात पेरणी होऊन कोळपणं चालू होतं, डवरे आणणं चालू होते. एक निंदाची पाळी झालेली होती. सध्या आता अपेक्षा काय नेमकं? पाऊस लवकरात लवकर यावं असं? तेच पाऊस लवकर यावं ना. हळदीची लागवड, काही पेरणी असेल, समजा सोयाबीन, कोणाची कपाशी असेल ते. आता हळद बियाणे सध्या कुठं आहे? समजा घरामध्ये साठवून ठेवलेलं आहे पेरणीसाठी? घरामध्येच लावलेलं आहे. औषधाची त्याची ते मशागत आहे, ते सर्व झालेलं आहे. आज पाऊस येईल, उद्या येईल, समजा पाण्याचीच प्रतीक्षा राहिली. पाण्याचीच. बरं.